उपवासासाठी खिचडी बनवली की ती चिकट होते किंवा कडक होते अशा भरपूर साऱ्या कमेंट असतात. तर चला मंडळी, बिलकुलही साबुदाण्याची खिचडी चिकट होणार नाही तुमची. आज मला मेसमध्ये नाश्त्याला मुलींना साबुदाण्याची खिचडी बनवायची आहे. तर बनवून बघूया आपली खिचडी कशी होती ते. तर इथं बघा, कढईमध्ये खरपूस असे शेंगदाणे भाजून घेऊन भरडा असा कूट करून घेतला. परत शेंगदाण्याचं तेल गरम करून घेतलं कढईमध्ये आणि त्यामध्ये बटाटा टाकून व्यवस्थित परतून घ्यायचा. बटाटा मात्र स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजे खिचडीना चिकट होणार नाहीये. बटाट्याचा स्टार्च काढून टाकायचा चांगला. परतून घेऊन 1 चमचा इतका याच्यामध्ये मी मिरचीचा ठेचा टाकलाय. आता खिचडी चिकट नाही व्हावं म्हणून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे ना साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. आता मिक्स करून साबुदाणे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. कढईमध्ये स्लो गॅसवरती परतून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकायचं. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. झाकण देऊन चांगली खिचडी वाफवून घ्यायची. झाकण काढून मिक्स करून घ्यायची. तयार झाली मोकळी सुटसुटीत साबुदाण्याची खिचडी. तुम्ही कशी बनवता ती कमेंटमध्ये नक्की सांगा. या खिचडी खायला तुम्ही पण. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.